बातमी गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात उड्डाणानंतर काही क्षणांमध्ये एक थरारक क्षण समोर आला। 30,000 फूट उंचीवर विमान असताना 34 वर्षांची एक अमेरिकन महिला बसल्या जागेवरच खाली कोसळली होती। हृदयविकाराचा झटका आलेल्या महिलेसाठी डॉक्टर अंजुली निंबाळकर देवदूतासारख्या धावून आल्याचं पाहायला मिळालं। तर कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी केवळ सीपीआर देऊन अमेरिकन महिलेचे प्राण वाचवले। शी वॉज अ अमेरिकन सिटीजन जेनी म्हणून, आणि मग तिने पण खरंच खूप धैर्याने घेतलं। खरंच तिची वेळ नव्हती आणि देवानी माझी साथ दिली, तिची साथ दिली तिला वाचवण्यात। मी बेसिक सायन हॉस्पिटलचा असल्यामुळे तिथल्या शिकवल्याला ते खरंच तिथे उपयोगा पडलं। आणि मी एव्हिएशन मिनिस्टरला सांगू इच्छिते की प्रत्येक एअर होस्टेसला तुम्ही बेसिक तरी सीपीआर करायला शिकवा। ॲटलिस्ट एक IV कॅन्युला आणि बेसिक सलाईन बॉटल्स जे असतात ते प्लीज इमर्जन्सी किटमध्ये तुम्ही ठेवले पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुकांआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का पाहायला मिळतोय। तेजस्वी घोसाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तेजस्वी घोसाळकरांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली होती, त्याचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। तर डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये फलटणचं नाव बदनाम झालेलं आहे। रामराजे निंबाळकरांनी रणजित नाईक निंबाळकरांवर ही टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली असं देखील रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। भाजपच्या बदनामीचं मूळ कारण हे साताऱ्यात आहे असं देखील रामराजे निंबाळकरांनी म्हटलंय। मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडेबाईंचं खरं खोटं पोलीस काढतील काय होत? फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा। महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण घरी असतात हे बघा। अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरतो? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील त्यांनी बसलं। अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री केस पाहायला माझ्या बाजूने होते त्या काळात, म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही कदाचित आले तर ते बोलतील काय बोलायचे, त्यांचे ते हक्क आहेत। त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतायत। अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही, हे भारतीय जनता पार्टीला दोन जे बदमाश इथं तयार झालेले आहेत। तर तोडाफोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती आहे। ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटलांनी भाजपवर ही टीका केली आहे। भाजप निवडणुका लढवत नाही, फसवणूक करतंय असं उन्मेष पाटील यांनी म्हटलेलं आहे। उन्मेष पाटलांनी भाजपवर ही टीका केलेली आहे। निवडणूक लढत नाही, चिटिंग करत असते, चिटिंग फसवणूक करत असते। ती निवडणूक मेरिट नाही लढत, ते भाजपा कायम बुद्धिभेद करेल, कागदावर माणसं तोडेल, समाजामध्ये तेढ निर्माण करेल, कायम आपण ज्याला तोडा फोडा एकामेकांना इंग्रजांच्या अवलाद आहे। बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजपा कधी जिंकणार नाही, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची भाजपवर टीका पाहायला मिळते। बिहारमध्ये SIR करून 65 लाख मतदारांची नावं कापली असं देखील प्रियंका गांधींनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपा निवडणुका जिंकणं अशक्य असल्याचं देखील यावेळेला प्रियंका गांधींनी म्हटलं। मैं चुनौती देती हूं, एक सही चुनाव लड़ लें, बैलेट पे लड़ लें तो ये खुद जानते हैं कि कभी नहीं जीत पाएंगे। बिहार में SIR करके 65 लाख वोट काट दिए गए। चुनाव आयोग के बिना ये चुनाव नहीं जीत सकते। तर दहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडारचं गोराई येथे स्थलांतर करण्यात येते। यामुळे दहिसर आणि जुहू परिसरातील पुनर्विकासाला गती मिळणार आहे। लाखो लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। लोकांच्या घराचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं होतं। या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज अखेर हा निर्णय होतोय की ते रडारचं शिफ्टिंग हे गोराईला केलं जात आहे। त्यामुळे गेली अनेक वर्षापासूनची इथल्या रहिवाशांची जी समस्या होती
ती दूर होईल. त्यामुळे इथल्या मंडळींचं, इथल्या रहिवाशांचं, हजारो लोकांचं घराचं स्वप्न, लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल. आता कधीपर्यंत हा काम पूर्ण होणार आहे, काही टार्गेट? नाही, आता त्याच्या काही टेक्निकल फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण होतील, पण हा निर्णय झालाय. तर आता बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम येथील साठवण तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय. तलावाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. 16 डिसेंबरला येरवडा येथील प्रादेशिक दक्षता आणि गुणनियंत्रण कार्यालयासमोर प्रहार संघटना आणि ग्रामस्थांकडून आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे मागणी केली, निवेदनाद्वारे यांनी शेतकऱ्यांनी कळवलं, पण ह्या कॉन्ट्रॅक्टर देखील झुकला नाही आणि अधिकाऱ्यांनी देखील लक्ष दिलं नाही. आणि हे अधिकारी काय करतात, अधिकारी ह्या कॉन्ट्रॅक्टरला पुसतात आणि त्या पाठीमागं अधिकाऱ्यांचा पाठबळ कॉन्ट्रॅक्टरला असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची मस्ती आली कॉन्ट्रॅक्टरला. माझी एखाद्या प्राथमिक मागणी की अधीक्षक अभियंता असेल, मुख्य अभियंता असेल, ही सगळ्यात मोठे भ्रष्ट आहेत आणि दक्षता विभाग देखील भ्रष्ट